प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट राया जतन ता कष्ट ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित की तुझा मुद्रांकित करी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवढे राहू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपल्या पाढे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बाप रुक्मा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या पिदा सांभाळावे आपुल्या पिदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित ललिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत मोतीराम की जय। हरिनाम भगवान की जय। ओवी नंबर 5 पासून पुढे। हे जाणून मने हाशिला मने म्हातारा मोही नाशिला हे जाणुनी मनी हासिला मने म्हातारा मोहे नाशिला भला झाला अवसरी ये एरबी बोलू बोलू तरी भला झाला अवसरी ये शेने होईलो जातेंदा कैसे पाहिलो परितैसे कैसे नि होईल जातंदू कैसे पाहिल देवीचे रुसे घेईल म्हणून बिहे देवीची रुसे गेल म्हणून बी परे आपण चित्ते आपुला निकिया परी संतोषला परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला ते तो संवादू फावला कृष्णार्जुनाचा जे तो संवादू फावला कृष्णार्जुनांचा तिने आनंदाचे निधालेपणे साभिप्रायांत करणे तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतकरणे आता आदरेशी बोलणे घडेल तया आता आदरी बोलणे घडे ओ गीते माझे षष्टीचा प्रसंगो आशे आयनीचा
तो गीते माझी षष्टींचा प्रसंग गायनीचा साक्षरार्णवे अमृताचा निवाडू झाला जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे पार नाना योग विभव भांडार उघडले का नाना योग विभव भांडार उघडले का जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्माशी न बोलणे जे आदि प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्मासी न बोलणे गीता वल्लीचे ठाणे प्ररोह पावे तेथून गीता वल्लीचे ठाणे प्रहरू पावे तो अध्याय हा 6वा वरे साहित्याच्या बरवा तो अध्याय 6वा वरी साहित्याची बरवा सांगे जेल मनोनी परिसावा चित्त देऊनी सांगी जेल मनोनी परिसावा चित्त देऊनी माझा मराठाचे बोल कौतुके परे अमृता तेही पैजाशी जिंके माझा बोल कौतुके परू अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन ऐसे अक्षरे रसिके मिळविन एक वळकेचे निपाडे दिसते नादीचे रंग थोडे जिये कोळीकेची निपाडे दिसती नादींचे रंग थोडे ते परिमळाचे बीक मोडे जयाचेनी वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचिनी ऐसा रसाळपणाची लोभा के श्रवणीची होते जिव्हा ऐका रसाळपणाची लोभा की श्रवणींची होती जिव्हा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका जे शब्द तरी विषयो श्रवणाचा परे रसना नवे हा रसो आमुचा सहजे शब्दो तरी विषो श्रवणाचा परी रसना मने हा रसो आमचा जाय परिमळाचा हातोची होईल घ्राणासी भाव जाय परिमळाचा हातोची होईल नवल बोलते रेखेची वाहने देखता डोळ्याही पुरू लागे धनी नवल बोलती रेखेची वाहनी देखता डोळ्याही पुरो लागे धनी म्हणते उघडले खाणे रूपाची हे म्हणती उघडली खाणी रूपाची हे तेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे लोभू जाय आवेश करे अलिंगावया बोलू भुजाही अविष्करे अलिंगावया ऐशे इंद्रिया पुलालिया भावे झोंबते परितो सरिसेपणेची बुझावी ऐसे इंद्रिये अपुलालिया भावी झुंबती परीतो सरिसेपणेची बुजावी ऐसा एकला जेगचे विवेश हस्त्र करू जैसा एकला जगचे ववी सहस्त्र करू ऐसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण तैसे शब्दांचे व्यापकपण पाहतया भावज्ञा फावते गुण चिंतामणीचे पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे हे आसुतया बोलाची ताटे भले
बरे कैवल्य रसे ओगरली. हे असतो या फुलांची ताटे भली, बरी कैवल्य रसे ओगरिली. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आता आत्मप्रभानीच नव्हे, तेचे करुणे ठाण दिवे. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुणी ठाण दिवी. तयाशी फावे. जो इंद्रियांते चोरून जेवी तयासीची फावे. श्रवणाचे निपांगे, बिन श्रोतया फावे लागे. येथे श्रवणाची निपांगे, बिन श्रोत्या व्हावे लागे. हे मनाचे निजांगे भोगे जे गा. हे मनाचे निजांगे भोगीजे गा. आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि ब्रह्माची आची अंगा घडीजे. आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि ब्रह्माची अंगा घडीजे. मग सुखेचे सुरवाडीजे सुखाची माझी. मग सुखेची सुरवाडीजे सुखाची माझी. आयसे हळवारपणे जरी येईल, तरी हे उपेगा जाईल. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आगवे गोटी होईल मुक्या बहिऱ्याची. एरवी आगवी गोटी होईल मुखिया बहिरयाची. परे तिला स्वता आगवे, न लगे श्रोत्या ते कडसावे. परिते असु असो आता आगवी, न लगे श्रुतयांते कडसावे. जे येताधिकारी स्वभावे निष्काम काम. जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू. हे आत्मबोधाची आवडे, केले स्वर्ग संसाराची कुरुंडी. जी आत्मबोधाच्या आवडी, केली स्वर्ग संसाराची कुरुंडी. वाचून येथेची गोडी नेनती अनिक. वाचून येथेची गोडी नेनती अनेक. जैसा वायशी चंद्र नोळखीजे, तैसा ग्रंथ हा प्राकृती नेनिजे. जैसा वायसी चंद्र नोळखिजे, तैसा प्रकृती हा ग्रंथो नेनिजे. आणि तो हिमांशूचे जेवे खाजे चकोराचे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. तैसा संज्ञानाशी तरी हा ठावो, आणि अज्ञानाशी आन गावो. तैसा ज्ञानासी आणि आण गावो. म्हणून बोलावया विषय पहावो विशेषे नाही. म्हणून बोलावया अरे अनुवादला मी प्रसंगे, ते सजनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरूपिले जे. आता ते बुद्धी आकळिता साकडे, मनवोनी बोली विपाय सापडे. आकळिता सांकडे, म्हणून बोली विपाये सापडे. उजडी देखे नमी. परे श्री निवृत्ती अविजे ते दिठेवेन देखिजे. जे दिठी न पविजे, ते दिठी तरी आतेंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. तरी तरी धातू वादाई न जोडे,
ते लोहीचे पंधरे सापडे. ना तरी हाताही न जोडे, ते लोटींची पंधरे सापडे. तरी दैवयोगे चढे परिसू हाता. जरी दैवयोगे चढे हाता. ऐसे सद्गुरु कृपा होय, तरे करिता काय आपुन हे. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुही. ते अपार माते आहेत ज्ञानदेव म्हणे. म्हणून ते अपार म्हणून ते अपार माते आहेत ज्ञानदेव म्हणे. ने कारणे मी बोलेन, बोलिया रूपाचे रूप दावेन. तेने कारणे मी बोलेन, रूपाचे रूप दावेन. अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. कायेश श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐकायश श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. हे सहाय गुणवर्य वसती जेथ. हे सहायी गुणवर्य वसती जेथ. भगवंतो जो निसंगाचा सांगातो. मनोतो भगवंतो निसंगाचा सांगातो. तू म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. तो म्हणे पार्था दत्तचित्त होई आता. बघा, अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचा संवाद जो संजय म्हणतोय आडमुठी तत्व पावले. अचानक आपल्याला ते ऐकायला भेटतंय. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं देऊन राजाला या कथेकडे लक्ष देण्यासाठी संजय प्रेरित करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु राजा स्वतःच्या राज अधिकारांचा वापर करून स्वतःच अंधत्व सिद्ध करतोय. काय म्हणतोय? मी हे न पुसवतो ते मी तुला विचारलं. आज राजाच्या कामाचं काय महाराज? फक्त कौरवांनी पांडव किती मारले आणि माझे पोर किती जिंकले एवढंच ऐकायचंय त्याला, दुसरं काही ऐकायचं नाही. हे जाणून मनी हसिला. हे लक्षात आलं संजयाचं आणि हसला. म्हणे म्हातारा मोहे नाशिला. तर पुत्राच्या मोहानं नासलय. आणि दुर्दैवानं भारताचा हा इतिहास आहे बर का, पुत्र मोहानं देशाच वाटोळ करण्याचा. त्यांचं घराणं आहे. कौरवांचा जो आहे ना राजकर्त्यांचा, किती बी मूर्ख मुलगा असला तरी राजावर थापायचा आणि जनतेचं वाटोळ करायचं. म्हणे पुत्र मोहे म्हातारा नाशिला. पुत्राच्या मोहानं म्हातारा नासलाय. यरवी बोलू तरी भला जहाला अवसरी ये. पण जाऊ द्या, याच्याशी संग साधना आणि त्या संगतीनं आपल्याला श्रीकृष्णाच्या बोलण्याचं श्रवण घडतंय. यामुळं संजयाला आनंद झाला. आणि मग तो कसा आनंद व्यक्त करतोय? परिते तैसे कैसेने होईल, जातेंधू कैसे पाहेल. माऊली म्हणतात असं कसं होईल गडे? जे जन्मताच आंधळे, डोळ्याच्या आंधळ्याचा विषय नाही हा, जन्मताच आंधळे त्याला कसं दिसेल? देवीचे रुचे घेईल म्हणून विहे. त्यामुळं तो यामध्ये रुची घेणारच नाहीये. तसे बुद्धीच्या अभिलाषित जीव हे जन्मता परमार्थाबद्दल आंधळे असतात. त्यांना परमार्थाचा आत्मिक आनंद लक्षात येत नाहीये. परी आपण चित्ती आपुला. खूप वेळ समाजाचा विचार करायचा नसतो. परमार्थिक व्यक्तीनं लक्षात ठेवावं. समाजाला ही चलत चलत सांगायचं असतं. जे येतात त्यांना घेऊन चालायचं असतं.
म्हाताऱ्याला सांगून बघितलं, म्हातारा ऐकत नाही हे लक्षात आलं आणि संजय म्हणला त्याचं जाऊ द्या, आपापलं सुखी राहावं, परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोष. तो आनंदित झालेला आहे. का झालाय ते तो संवाद फावला श्रीकृष्ण अर्जुनाचा. त्या धृतराष्ट्राला घरी बसून युद्ध क्षेत्रावर काय घडायलंय हे सांगण्याची जिम्मेदारी संजयाकडे. संजयाला दिव्य दृष्टी होती. संजयाला युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी काय घडतंय ते दिसत होतं आणि फक्त म्हाताऱ्याला सांगायचं. एवढं व्यासांनी सांगितलं होतं, त्यासाठी दिव्य दृष्टी दिली. संजय सुखी झाला, म्हणला म्हाताऱ्याला सांगण्यासाठी का होईना, परंतु कारणानं मला काय ऐकायला भेटते, गीता ऐकायला. श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा मला संवाद ऐकायला भेटतोय, त्यामुळं त्याला आनंद झालेला आहे. तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतकरणे, आता आदरी तुलने घडेल तया. माऊली म्हणतात त्या आनंदाच्या झालेपणानं, स अभिप्राय अंतकरणानं, आदरानं त्या ठिकाणी संजय बोलणार आहे, जे तिथं श्रीकृष्ण बोलणार आहे. या ठिकाणी लगेच माऊलींनी श्लोकावर यायला पाहिजे, कारण माऊलींना जेवढं उदाहरण द्यायचंय तेवढं माऊलींनी दिलं. पण त्यानंतर माऊली मराठीच्या प्रेमात पडले. त्या महाराष्ट्राच्या मातीतच मराठीचं प्रेम दडले. कशाचाही मोह काढणारे संत सुद्धा या मराठीच्या भाषेच्या प्रेमामध्ये अडकतात. आणि इथून पुढे तब्बल 29 पर्यंत माऊलींनी मराठीचं आणि महाराष्ट्राच्या व्यक्तीचं हित या दोन गोष्टींबद्दल वर्णन केलेलं आहे. तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे अयनीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला. माऊली म्हणतायत तसं गीतेमध्ये हा 6वा अध्याय म्हणजे क्षीर अर्णवी, दुधाच्या समुद्रामध्ये अमृत सापडावं, तशा प्रकारे त्या ठिकाणी निवडून काढलेलं अमृत म्हणजे 6वा अध्याय. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. संपूर्ण गीतार्थाचं सार आहे, विवेकाच्या समुद्राचा पार आहे. नाना योग विभव भंडार उघडले, नाना प्रकारच्या योगांचं, योग संपत्तीचा खजिना हे संवाद. ते आदी प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासीन बोलणे. आदी प्रकृतीचं विश्रांती स्थान. प्रकृती ही चंचल असते, त्या प्रकृतीच्या चंचलत्वाला योग सामर्थ्याने विश्रांती मिळवून देण्याचा जो काही मार्ग आहे तो म्हणजे 6वा अध्याय, जे शब्द ब्रह्मासी न बोल. ते शब्द बोल कारण योगी शांत. जेथून गीतावल्लीचे ठाणे प्ररोह व्हावे, जिथून गीतावल्लीचं ठिकाण त्या ठिकाणी वाढणार आहे, गीतावेलीला अंकुर फुटणार आहे, अशा प्रकारचा हा 6वा अध्याय. तो अध्याय 6वा वरी साहित्याची बरवा. तो 6वा अध्याय आहे ज्याच्यामध्ये एवढं अपार ज्ञान आहे, ते विवेक सिंधूच्या समुद्रातलं पार आहे, क्षीर समुद्रातलं अमृत आहे. एवढा मोठा अर्थानं विशाल असणारा, अर्थभरित असणारा अध्याय. परंतु साहित्यकार त्यांच्या क्षेत्रात मध्ये घुसवतात. वरी साहित्याची बरवा. माऊली एक साहित्यकार आहे, एक कवी आहे. सांगी जेल म्हणून परिसावा चित्त देऊनी. माऊली म्हणले गीता सुंदर आहेच, परंतु साहित्याच्या आधारानं मी त्या गीतेला अधिकाधिक सुंदर करून तुमच्या पुढे मांडणार. त्यामुळं जाणत्यांनी ते ऐकावं. आणि ते साहित्य मराठीच आहे. कोणतं साहित्य आहे? मराठीच आहे. म्हणून लगेच म्हणतात माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा. माऊली म्हणतात माझा मराठीचं बोलणं कौतुकानं जरी बोललं, सहज जरी बोललं, तर ते अमृताला फिके पाडेल, एवढी गोडवी माझ्या मराठीत. मग इथं तर मी काय करणार आहे?
आधीच अध्याय अमृतानं भरलेला आहे. सहज बोलणं जर अमृताला फिकं पाडतं, एवढी माझी मराठी श्रेष्ठ आहे, तर इथं तर अमृतालाच अलंकृत करून मला मांडायचंय. अमृताला फिके पाडतील अशा प्रकारची अक्षर काय करेल मी? जमा करेल. का जमा करेल? कारण अध्याय सांगायचा. जी कोवळी केचेने पाडे दिसती नांदीचे रंग थोडे. जिच्या कोवळे मराठीतला जो मृदू आहे, त्या मृदूपणानं नांदीचे रंग थोडे सप्तसुरांचे त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे रंग आहेत, राग आहेत, ते सुद्धा मराठीच्या सहज बोलण्यापुढं फिके पडतात. रंग वेदे परिमळाचे बिकमोडे जयाचे त्या ठिकाणी जो काही शब्दाचा समूह आहे, छंद आहे, त्या ठिकाणी बिक मोडे जयाचे इतर जे परिमळ आहेत, सुगंध आहेत, ते संपूर्ण सुगंधांना फिकं पाडेल एवढा मराठीचा शब्दवेध आहे, जो आकर्षित करतो अंतकरणाला. ऐका रसाळपणाची लोभा की श्रवणीची होती जिभा. मराठी ऐकत असताना किती रसाळ आहे की जे कानावर पडल्या पडल्या कान ऐकण्याचं काम सोडतात आणि मराठीचा रस उपभोगतात. कान जीव होतात. ऐका रसाळपणाची लोभा. त्यातला रसाळपणा श्रवण करण्याच्या लोभानं श्रवणीची होती जिभा. कान जीव होतात. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. अशा प्रकारची इंद्रिय एकमेकावरती रागवतात आणि मराठीचं श्रवण करावं म्हणतात. सहजे शब्दो तरी विशो स्मरणाचा परी रसना म्हणे हा रसो अमुचा. बघा, सहज श्रवण करणं हा विषय कानाचा आहे. कुणाचा आहे? कानाचा आहे. पण यांची भांडणं कशी लागतात आधीच्या ओवीत बघा की श्रवणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. मराठी ऐकण्यासाठी सर्व इंद्रियामध्ये भांडणं होतात. मूलतः ऐकणं हा विषय कानाचा आहे. परी रसना म्हणे हा रसो आमुचा. जीभ म्हणते तुझं एकट्याचं काम नाही, माझं सुद्धा मराठी बोलण्याचं काम. रसना म्हणे हा रसो आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा हातोची होई. नाकाकडे गेलं तर नाकाला मराठीचाच स्वाद घ्या बाबा. नवल बोलत रेखेची वाणी देखता डोळ्याही पुरो लागे. नवल आहे महाराज, जी मराठीची लिपी आहे, रेखेची वाहनी त्याही पुरो लागे धनी. जिला बघितल्यानंतर डोळ्यालाही वाटतं मला भांडार सापड. सुंदर मराठीची लिपी म्हणली खाणी रूपाची हे देवनागरी लिपीतले शब्द महाराज डोळ्याला आकर्षित करतात आणि त्याला असं वाटतं, काय वाटतं की रूपाची खाण उघडली की काय. एवढे सुंदर शब्द निर्माण करेल जेथ संपूर्ण पद उभारे, जेथ मनची धावे बाहेर. हे संपूर्ण पद उभारल्यानंतर मनची धावे बाहेरे. इंद्रियांनी हे मराठीचं स्वराज्य उत्पन्न केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे अंतःकरणावर. आणि आता अंतःकरणावर मराठी येऊन बसणार आहे, हे मराठीचं सौंदर्य. परंतु मन उतावळ झालं आणि त्याला वाटलं मराठीला जाऊन आधी आलिंगन मी द्यावं, कारण मन चंचल आहे. एवढा मराठीचा गौरव आहे. त्या ठिकाणी आविष्कारे बोलू भुजाही आविष्कारे अलिंगा. ते मन भुजा वर करून त्या ठिकाणी मराठीला आलिंगन द्यावं म्हणतंय. ऐशे इंद्रिये आपुलालिया भावी झोंबती परितो सरिसेपणाची. असे इंद्रिय आपापल्या पद्धतीनं मराठीला झोंबण्यासाठी सरिसेपणा दाखवताय, एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. जैसा एकला जग चेचवी सहस्त्र. माझ्या मराठीचा शब्द असा आहे जसा एकला सूर्य किरण पडल्याबरोबर जगाला जागवतो, तसा माझा मराठीचा शब्द संपूर्ण इंद्रियांना जागवून सुखाचं साम्राज्य स्थापन करण्याचा, अमृतानं अंतःकरण भरवण्याचा सामर्थ्य.
एवढा माझा मराठीचा शब्दकोड आहे. दुर्दैवाने इंग्लिशचं फॅड एवढं आलं, पोरग इंग्लिश मध्ये बोलायला लागले की मायबाप नाचायला लागले. कळच ना झालाय मला. कसं आहे, हे करोडपतीच्या पोरानं भीक मागितल्यासारखं. इतर भाषांची अभिलाषा करते, इतर भाषा यायला पाहिजे. ती येणं म्हणजे ज्ञान समजलं जातं, हे दुर्दैव. भाषा आपलीच जाणली पाहिजे. मराठीचं अभिमान माऊलींना एवढा आहे, आपल्याला किती असेल. एक संत आहे ज्यांना कशाच मोह पडत नाही, परंतु थकत नाहीत मराठीचं वर्णन करत असताना. एवढं वर्णन करतात. बघा, भाषेचं महत्व नसतं, महत्व ज्ञानाचं असतं. तुम्हाला कोणती भाषा कळते याला महत्व नाही. अगोदर लोक भाषण द्यायचे महाराज इंग्लिश मध्ये नेते, समोरचे लोक झोपी जात होते. आता जगातले लोक टाळ्या वाजवते, त्यांना हिंदी कळत नाही, कळतच नाही, तरी टाळ्या वाजवते. कारण ती धमक आहे. व्यक्तिमत्वात सामर्थ्य असलं पाहिजे, शब्दात ज्ञान असलं पाहिजे. लोक ते कानात ऐकू ऐकतात, नाहीतर झोपी जातात. आधी इंग्लिश बोलत होते महाराज, पण कोणी ऐकत नव्हतं, कोणी विचारत नव्हतं. भाषा महत्वाची नाहीये, ज्ञान महत्वाचं. इतर भाषेचा तिरस्कार नाही, परंतु इतिहास सांगतो, ज्यानं स्वतःच स्वत्व विसरलाय त्याला जग आठवणी ठेवत नाही. इंग्रजांचं उदाहरण घ्यायचं झालं, इंग्रजांनी जगावर राज्य केलं, पण इंग्रजी शिकवली. आपण दुसरी भाषा शिकले नाही. 1.5 फुटाचा इंग्रज आहे, इंग्लंड आहे, परंतु समस्त जगावर राज्य केलं, कारण त्यांनी स्वाभिमान सोडला. तसं स्वतःच्या भाषेला जे विसरतात ते घरात सुद्धा पराधीन होतात, परके होतात. आणि आज तेच आपण मराठी शाळा बंद करून इंग्लिश शाळा सुरू केली. असं नको व्हायला पाहिजे. याच मराठीच्या सामर्थ्यानं भगवान संत श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीचं मधुर रसाचं अमृताचं पारण उभं करणार आहेत. यानंतर 6व्या अध्यायाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे, जे आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. यानंतर पसायदान. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनबरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही
सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनितिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला तथास्तु 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 ठीक आहे. तर सर्वांनी ज्यांच्या ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांनी आज म्हणजे काल आपण ग्रुपवरती अध्याय टाकलेला आहे